नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनुष्य स्वागत करतोय. 3 लाख पदे शासकीय सेवेमध्ये रिक्त आहेत आणि रिक्त भरण्याची तातडीने कारवाई करावी अशी मागणी पत्र या ठिकाणी न्यूज लेटर मधून आपण पाहायला मिळालेलं आहे आणि त्यावरती हा व्हिडिओ आहे. काय म्हणतंय पुढारीचं न्यूज लेटर, विद्यार्थी काय म्हणतायत आणि गव्हर्नमेंट सरकार काय म्हणतंय यावरती आपण हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी हा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक बॅच आहे सर्व सर्व सरळ सेवेसंबंधी, जो काय मूळ अभ्यासाचा गाभा आहे त्यावरती ही बॅच आपण रेकॉर्ड केलेली आहे. ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य आणि अंकगणित बुद्धिमत्ता या ठिकाणी आपण दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, 999 रुपयामध्ये ही बॅच आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड वॉच टाइम आहे. 100+ टेस्ट उपलब्ध होतील यामध्ये. आणि ह्या बॅच बद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर 8530121002 या नंबरवरती तुम्ही कॉल करून सर्व माहिती घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन या ठिकाणी पार पडतंय आणि त्या अधिवेशनामध्ये काही घोषणा झाल्या, काही गोष्टी उघड झाल्या. त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आपण आमच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण घेतलेलाच आहे. परंतु मला वाटतं की अजून काही महत्त्वाची जी आहेत सर्वसमावेशक अशा न्यूज या ठिकाणी आपण बघत असतो आणि की एकाच डिपार्टमेंट मार्फत मध्ये मर्यादित न राहता सर्व सरळ सेवा या ठिकाणी सगळ्यांना लाभ होईल असा हा एक फंड आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की बाबा महाराष्ट्र शासनाच्या या शासनामध्ये, प्रशासनामध्ये किती जागा शिल्लक आहेत आणि मग एवढी बेरोजगारी वाढत असताना देखील रोजगार का उपलब्ध होत नाही. या ठिकाणी मग विद्यार्थ्यांनी मागणी केली की काय विषय आहे की 3 लाख पदे या शासकीय या ठिकाणी सेवेमध्ये रिक्त असताना देखील तुम्ही भरत का नाहीत आणि जो रोजगार या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे तो रोजगार या ठिकाणी उपलब्ध होत नाही. व त्याबद्दल बघा, सांगोलीचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी प्रश्न विचारला होता त्या अधिवेशनामध्ये आणि त्यामधून आपल्याला समजलं की तब्बल 3 लाख पदे या ठिकाणी रिक्त आहेत. ही धक्कादायक बाब या ठिकाणी उघड झाल्यानंतर ज्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांना किंवा विद्यार्थ्यांना समजलं की बाबा एवढी ठिकाणी रिक्त पदे असताना देखील आपण बेरोजगार आहेत, आपण अभ्यास करून देखील या ठिकाणी शासन भरती करत नाही. मग त्याबाबत काय सांगितलंय आपण एक सविस्तर या ठिकाणी बघूया की राज्य शासनाच्या मंत्रालयासह विविध विभागामध्ये ही पदे या ठिकाणी रिक्त असल्यामुळे सध्या कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढतोय आणि जे काही कामाला विलंब होतोय त्याचं हे खरं कारण आहे. बघा, सद्यस्थितीमध्ये शासनातील 7.19 लाख मंजूर या ठिकाणी पदांपैकी विविध संवर्गातील पदे जे आहेत ते 92,570 पदे रिक्त असून नजीकच्या काळामध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या 5,289 इतकी कर्मचाऱ्यांची संख्या यामध्ये समाविष्ट होते आणि सुमारे 2,92,000 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. किती? 2,92,000 पदे, 2,92,570 पदे रिक्त आहेत आणि त्यामध्ये सेवानिवृत्त होणारे 5,289 पदे हे समाविष्ट होणार आहेत नंतर. आणि म्हणजे आता ही सेवानिवृत्तीचं काळ बघा, तुम्हाला सांगतो मार्च आणि जून मध्ये जास्त पदे या ठिकाणी सेवानिवृत्त होताना आपण पाहत असतो. आणि म्हणजे हा काळ का आहे सेवानिवृत्त होण्याचा, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, 1 जून ही सगळ्या 1 जानेवारी आणि 1 जून ही सगळ्या बऱ्यापैकी मागील काही जी लोक होती डेट लक्षात नसायची, त्यामुळं शाळेत आपला दाखला नोंदवत असताना नाव टाकत असताना त्यामुळे ती 1 जून आणि 1 जानेवारी ह्या 2 तारखा या ठिकाणी सर्वसमावेशक असलेले एक सरासरी आहे की त्यावेळेस त्यांचा जन्म त्या ठिकाणी गृहीत धरलेला आहे. म्हणून मग ही 1 जानेवारी आणि 1 जून ही जी 2 तारखा आहेत या तारखेला बऱ्यापैकी जे मागील कर्मचारी, जे मागील अधिकारी ते या ठिकाणी कामामध्ये हजर होत, ती त्यांची बर्थ डेट असल्यामुळे त्यांचं वय त्या ठिकाणी बरोबर ते 58 किंवा ते जे काय आपलं सेवानिवृत्तीचं वय आहे तिथं काउंट होतं आणि तिथं त्यांची सेवानिवृत्ती होते. म्हणून त्या 2 तारखेला बऱ्यापैकी बरेच असे अधिकारी कर्मचारी आहेत की त्यावेळेस रिटायरमेंट होत असते त्यांची. म्हणून सगळ्यात महत्वाचं 2,92,589 इतकी रिक्त पदांचा आकडा या ठिकाणी होणार आहे. राज्य शासनातील तब्बल 35.83% पदे रिक्त असल्याने निदर्शनास आले. बघा, आणि तातडीने पदभरती व्हावी याबाबत या ठिकाणी सांगितलं आणि निम्न संवर्गातील पदावर काम करावे लागत असल्यानं हे त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता की मग भरती व्हायला पाहिजे, पदोन्नती व्हायला पाहिजे, त्याबद्दलही होता. आणि मग उत्तर काय दिलं, शासकीय सेवेतील पदे तात्काळ भरण्याबाबत शासनाने कोणती कारवाई करावी, उपाययोजना केली वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय, असा प्रश्न बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता. मग मुख्यमंत्र्यांनी यावरती उत्तर काय दिलं की
सेवार्थ प्रणालीनुसार सद्यस्थिती राज्य शासनाच्या विविध विभागात 8,18,503 इतके पदे मंजूर असून 2,99,051 म्हणजे 36.34% इतके पदे रिक्त आहेत. मग काय सांगितले की ऑगस्ट 2022 ते 25 या कालावधीत शासकीय निमशासकीय अनुकंप तत्वावर एकूण 1,20,232 इतक्या नियुक्त्या केल्या आहेत. शासनातील संबंधित पदावर पदभरती ही सातत्याने चालणारी प्रक्रिया पदभरती ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून नवीन पद निर्मितीमुळे अथवा सेवानिवृत्ती रिक्त झालेल्या पदांवर पदोन्नती आणि सरळ सेवा मार्गाद्वारे संबंधित प्रशासकीय विभागाकडून नियुक्त्या करण्यात येतात असे देखील फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. अशी बातमी या ठिकाणी आली. मग विद्यार्थी मित्रांनो, मग आपल्या विद्यार्थ्यांचं मत काय असं या ठिकाणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन काय सांगते की राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये तब्बल 3 लाख पदे रिक्त असल्याचं खुद्द या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय आणि सभागृहात हा विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. बघा, मग आता त्यांनी सांगितलं म्हटल्यानंतर जवळपास 30 लाखापेक्षा जास्त उमेदवार या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. मग एवढ्या मोठ्या रिक्त पदांमुळे शासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती ताण येतोय, कामाचा ताण पडतोय. सर्वसामान्य जनतेची कामे जी आहेत ती या ठिकाणी वेळेवर होत नाहीत. आणि आपण कसं म्हणतो की शासनाचं काम जे आहे ते कधीच वेळेवरती होत नाही. 6-6 महिने त्या ठिकाणी कामाला वेळ लागतो. म्हणून ही जनता या ठिकाणी मग जास्त वेळ लागत असल्यामुळे वैतागते आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना रोजगार मिळत नाही. यामुळे राज्यात बेरोजगारी वाढत आहे. रिक्त पदे ही तात्काळ भरावी, अन्यथा सरकारला येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील या ठिकाणी स्पर्धा परीक्षा असोसिएशनने वर्तवलेल्या या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. विद्यार्थी मित्रांनो, बघा, कुठेतरी आपण प्रयत्न केल्याशिवाय, कुठेतरी अशा प्रकारे या ठिकाणी शासनाला धारेवर धरल्याशिवाय शासन ही रिक्त पदांची भरती करणार नाही. कारण कसं असतं, शासनाला त्यांची बरेच या ठिकाणी वेगवेगळ्या विभागाची विकास कामं असतील, निवडणुका असतील, सगळीकडे लक्ष देणं खूप गरजेचं राहतं. परंतु ते त्यांच्या फायद्याचं झालं. पण रिक्त पदे भरल्यानंतर आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी त्यांनी न्याय द्यायला हवा असं मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.